धन्यवाद, थँक्यू सो मच. पनवेल रायगडचा बुलंद आवाज आपल्यासोबत आजच्या रात्रीला जोडला गेलाय. अर्थातच आवाज आपण ऐकताय रोशनजी पाटील सर, त्यांच्या समवेत प्रवीणजी टेंबे सर. अतिशय नितळ आणि मनमोहक मराठीतनं आणि हिंदीतनं समालोचन आपण ऐकताय. नितळ झऱ्यासारखं अतिशय सुंदर मराठीचं समालोचन आणि हिंदीचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. दोघांचेही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. राहुलजी चव्हाण सर आपला आभार, मॅडी सर आपला आभार. सामन्याला सुरुवात, गेम ऑन. पहिलाच बॉल अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं आणि या ठिकाणी पहिला चेंडू डॉट येतोय. सलामीची जोडी ॲज युजल आपण पाहताय. सुनील केवने आणि अनिकेत केवने हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरुवात करत असताना पाहायला मिळत आहेत. जय हनुमान ढवळेपाडा संघासाठी सलामीची जोडी. प्रणित पाटील वेगवान तेज तरार. या चेंडूवरती सुद्धा संधी आली आहे. शॉर्ट फाईन लेग वरती अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आणि डायरेक्ट हिट करत असताना मोठा झटका दिलाय. जय हनुमान ढवळेपाडा टीमला लागलेला पहिला हादरा फलंदाज अनिकेत तंबूच्या आश्रयाला. दशक 2025 पाचव्यांदा आमदारकी भुषावत असताना या परिसराचा कायापालट केलेलं व्यक्तिमत्व करत असताना निश्चितच कामगिरी दमदार राहिली आहे. दमदार आमदार किसनरावजी कथोरे साहेबांच्या नावाने ही टुर्नामेंट आपण एन्जॉय करतायत. मान्यवर इस्रायलजी सय्यद या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पोद्दार कॉम्प्लेक्सचे रहिवासी आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर दिनेशदादा धुमाळ भावी नगरसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं अतिशय दर्जेदार मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल. दोन विजेत्या संघांच्या दरम्यान द्वितीय फेरीची पहिली मॅच या ठिकाणी सादर होतीये. एका बाजूने जय हनुमान ढवळेपाडा खेळतोय, दुसऱ्या बाजूने आपण पाहताय श्री समर्थ जय जलेश्वर वाडेकर. प्रणित पाटीलचा हा चेंडू या ठिकाणी बॅट फिरवली आहे. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण ग्रामीणचा दमदार संघ आहे. एका बाजूने आपण पाहताय श्री समर्थ जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूनं वांगणी बदलापूर परिसराची दादा टीम ढवळेपाडा. षटक पहिलं, फटका चांगला पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार. कव्हर स्वीपरला सलामी देत असताना चेंडू सीमा पार. पहिला चौकार. दर्जेदार फटका जसा बॅट वरती आला, स्वीट साऊंड निघाला. चार धावा येत आहेत, धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 4 धावांच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा होतोय. प्रणित पाटील येतोय. राईट अमोर द विकेटनं टाकलेला हा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय मिडॉनवरती फिल्डर आहे. चेंडूला स्टॉप करतोय. दर्जेदार फिल्डिंग, स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नव्हती आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. बॅटिंग करत असताना जीवन केवने मैदानामध्ये खेळतोय. 5 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक एंडवरती सुनील केवने. फार मोठी जिम्मेदारी, फार मोठी जबाबदारी सुनील केवनेच्या खांद्यावरती. गेली कित्येक वर्ष आपण पाहताय ढवळेपाडा संघाचं आणि ढवळेपाडा गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूंनी उंचावलं. केवने बंधूंची जोडी, सुनील केवने. फटका फसलाय. झेलची संधी, मात्र झेल टिपणार कोण हा प्रश्न होता. तू मै एकमेकांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि चेंडू तोपर्यंत ड्रॉप झालाय. सुनील केवनेला मिळालंय जीवनदान आणि एका धावेची मदत धावफलकाला. षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. बॅटिंग करतायत जय हनुमान ढवळेपाडा.
साठी 2000 रुपये आणि मेडन षटकासाठी 3000 रुपये मान्यवर दिनेशजी धुमाळ साहेबांच्या वतीने या ठिकाणी बक्षीस जाहीर झालंय. सामना आपण एन्जॉय करताय. जय हनुमान ढवळेपाडा त्यांच्या विपक्षात फाईट देत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. श्री समर्थ जय जलेश्वर वाडेघर दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच मोठा मुकाबला मैदानावर पेश होतोय. स्पर्धा आपण पाहताय आमदार चषक 2025चा हा थरार हरेशजी धुळे साहेबांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना आजची तिसरी रात्र या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात कासगाव एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कपिल पाटील षटक क्रमांक 2 ची जबाबदारी घेऊन तयार होतोय. समोरून सुनील केवनेचं आव्हान बिग फाईट. या चेंडूवरती स्विच इट अटेम्प्ट बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. प्रचंड वेग टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती भेदक मारा यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 षटकांची मॅच आहे. धावा येणं गरजेचं आहे आणि अशा वेळेला सुनील केवने प्रयत्न केलाय. चेंडू हवेत झेलसाठी प्रयत्न केला जातोय आणि स्वतः कपिल पाटीलनं जिम्मेदारी स्वीकारली आणि यावेळेस झेल टिपलाय. खेळ संपलाय. सुनील केवने तंबूच्या आश्रयाला. बक्षीस येत आहे. सलगच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक दिनेशजी धुमाळ साहेबांच्या वतीने या ठिकाणी जाहीर झाले. षटक क्रमांक 2 चालू आहे. कपिल पाटील गोलंदाजी करतायत. निश्चितच चांगल्या पद्धतीने यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिला डॉट त्यानंतर या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे. फलंदाज माघारी परतत असताना सुनील केवनेला मैदान सोडावं लागलंय. बॅटिंग करण्यासाठी हर्षद केवने मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्ट्राईक एंडवरती तयार उजव्या हाताचा फलंदाज. इथं सुद्धा चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा शफल झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. इथं आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. चांगलं कॉलिंग होतं. सिंगल येणं नाहीये. सिंगल येते. लेग बाईचा इशारा. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल पाटील गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मारा अटॅकिंग तुफान वेगवान. इथं फिरून मारलाय. फटका चांगला खेळलाय. मात्र दुरी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर वेगानं जाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. यशस्वी केलाय. चेंडूला अडवून फेक झाली आहे. इथं 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 10 या आकड्यावरती. हळूहळू एका धावेनं डावाला पुढे घेऊन जात आहेत. एका धावेनं डावाला आकार देत आहेत. डावाला इथून निश्चितच आकार देण्याचं काम बॅटिंग करणारे 2 फलंदाज मैदानावरती जीवन आणि हर्षद केवने आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार मोठी जबाबदारी. डाव सावरायचा आहे. बुडती नौका किनाऱ्यावरती आणायची आहे. यावेळेस चांगला चेंडू बॅट फिरवतायत. मात्र चेंडूचा आतापाता नव्हता आणि निश्चितच धाव घेण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाले. चेक करायचे. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. ओके. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चेक करायचंय. बॅट्समन सेफ. सलगच्या 3 षटकारासाठी सूर्यकांतजी धुळे साहेबांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर पारितोषिक आहेत. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती आहेत 10 धावा. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान ढवळेपाडा. संघर्ष चालू आहे. संघर्ष करावा लागेल कारण समोरून तितक्याच ताकदीचा दर्जेदार संघ खेळतोय. कल्याण ग्रामीणचा धाकड संघ आहे. ताकदवर टीम आहे. श्री समर्थ जय जलेश्वर वाडेघर आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती जय हनुमान ढवळेपाडा.
दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूने कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे निश्चितच बदलापूर वांगणी ग्रामीणचं क्रिकेट मैदानावरती आपल्याला एन्जॉय करायला मिळतंय. आमदार चषक 2025 मध्ये आपण आहोत. हरेशजी धुळे, महेशजी धुळे या सर्व मान्यवरांनी निश्चितच भरपूर मेहनत आणि कष्ट घेऊन ही संपूर्ण स्पर्धा पार पाडण्याचं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना आपण पाहत आहात. आज तिसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चाललेली मॅच. इथं आपण पाहत आहे अतुल भोईर गोलंदाजी मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला डॉट. गेट मधून येत असताना समोरच्या दिशेला एक गाडी आहे. त्या गाडीचा लाईट जो चालू आहे तो बंद करा. फूड स्टॉलच्या मागच्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीचा लाईट बंद करायचा आहे. या ठिकाणी तिसरं षटक चालू झालंय. गोलंदाज अतुल भोईरचा हा चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहिला जाईल. गुणवत्ता तपासली जाईल. पंचांचा इशारा नो बॉल. सामना चालू होतोय. नो +4 पंजा. इथं धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी असे मोमेंट निश्चितच कारणीभूत ठरत असतात. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत होती, मात्र यावेळेस एक चुकीचा चेंडू गोलंदाज अतुल भोईरच्या माध्यमातून आणि 5 धावा आल्यात. इथं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, अतिशय चांगला चेंडू. स्लोवर वन, बॅक ऑफ द हँड, स्लोवर डिलिव्हरी. टप्पा खाल्ला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट येतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक हरीशजी धुळे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला षटकार मारल्यानंतर तर दिनेशजी धुमाळ साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर सारी पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहेत. दोन्ही संघांसाठी पारितोषिक असणार आहेत. गोलंदाज तयार. अतुल भोईरचा हा चेंडू यावेळेस समोर पकडला फॉलो थ्रू मध्ये आणि डायरेक्ट हिट केलाय. जे हनुमान ढवळेपाडा संघ संकटात सापडलाय. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट होतोय हर्षद केवने. हर्षद केवनेला माघारी परतावं लागलंय. कॉलिंग चुकलं आणि कॉलिंग चुकल्यानंतर इथं माघारी पाठवलं जातंय. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. फलंदाज बाद होतोय. 15 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आहे. स्वल्पविराम लागलाय. षटक क्रमांक 3 चालू असताना अतुल भोईरला आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. निश्चितच एक चेंडू त्याच्या माध्यमातून चुकीचा पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर त्यानं एक सुंदर कमबॅक मैदानावरती केलं. धावफलकावरती आहेत 15 धावा. बॅटिंग करण्यासाठी भूषण बैकर येतोय. स्वर्गीय बंटी 11 जे हनुमान ढवळेपाडा हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. इथं पहा बॅटची एज विकेटच्या मागे. विकेट कीपर बीट. शॉर्ट फाईन लेग बीट. सरळ चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावफलकावरती ऍड होत आहेत. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीशजी धुळे, महेशजी धुळे आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या सोबतच आपण पाहत आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती नेहमीच राहिली आहे. आधारस्तंभ महेंद्र धुळे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. यावेळेस वाईट बॉल येतोय. अवांतरची धाव येते. धावफलकावरती येणं गरजेचं आहे. निश्चितच धावा येत आहेत. एका धावेनं संजीवनी मिळतीये. स्कोअर कार्ड पुढे चाललंय 20 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 4 षटकांची मॅच आहे. जय हनुमान ढवळेपाडा अर्थातच स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाच्या खात्यात जर 35-40 धावा जमल्या तर निश्चितच मॅच मध्ये अतिशय रंजकता पाहायला मिळेल. अतिशय रोमहर्षकता पाहायला मिळेल. या बाबतीत शंका नाही. तिसरं षटक चालू आहे. अतुल भोईर
राईट अमोर द विकेटनं टाकलेला हा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे सीमारेषेच्या जवळ, पकडलं, फेकलं, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नजरहाटी, दुर्घटना घटी. गोलंदाजाला निश्चितच चेंडू पकडून जोपर्यंत यष्टांवर मारावा हा अंदाज येतोय तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट होत आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा येणं गरजेचं. एकेरी दुहेरी धावा जर धावफलकावरती येत राहिल्या तर स्कोरबोर्ड नक्कीच हालत राहील. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 22 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं संघर्ष करत असताना भूषण बैकर मैदानावरती खेळतोय. यावेळेस मिस टायमिंग, झेलची संधी, मिड विकेट बाउंड्रीवरती अप्रतिम झेल, फलंदाज होतोय फेल. भूषण बैकर तंबूच्या आश्रयाला. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं, गोलंदाजी करत असताना प्रणित पाटीलनं 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं, कपिल पाटील 4 धावा खर्च केल्या. आणि यावेळेस आपण पाहत आहे अतुल भोईरच्या या षटकात 12 धावा आल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 षटकांच्या अंती स्कोर कार्डवरती जोडलेल्या आहेत त्या 22 धावा. 4 गडी बाद 22 धावा. जीवन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय, त्याला साथ देण्यासाठी प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती सर्वेश येतोय. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती, ही जिम्मेदारी स्वीकारायची आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आहे. निश्चित उर्वरित 6 चेंडू सुद्धा चांगले टाकायचे. त्या अनुषंगानं यावेळेस विकेटच्या मागे चेंडूला पकडलं आणि बरोबर वेळेत थ्रो केलाय. यावेळेस सुद्धा एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळतीये. फलंदाज माघारी परतत असताना लागलाय अजून एक हादरा टीम ढवळेपाडाला. कुठल्याही प्रकारे धावा घेण्याची संधी मिळाली नाही. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तो असफल झालाय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज माघारी परतलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कट लागली आहे आणि पुन्हा एकदा एक झेल टिपला जातोय. वनवा लागलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत असताना लागलाय अजून एक हादरा टीम ढवळेपाडाला. माध्यमातून बदलापूर समालोचक समितीची एवन जोडी अध्यक्ष साहेब महेशजी धुळे आणि उपाध्यक्ष साहेब राहुलजी चव्हाण सर यांच्यासाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद. षटक क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक सर्वेश पाटील गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीची अटॅकिंग गोलंदाजी. या चेंडूवरती सुद्धा पुन्हा एकदा ऑफस्टिकला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. सिंगल एक धाव कंप्लीट होतीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतीये. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 23 या धावसंख्येवरती. ज्यांचं कुणाचं जेवण बाकी असेल तर मागे जेवण चालू आहे. मंचाच्या मागे आपलं जेवण चालू आहे. जेवण कुणाचं बाकी असेल तर जेवून घ्यायचंय. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती
एक धावेची मदत येईल धावफलकावरती. आपण पाहताय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 24 वरती. 24 ऑन द बोर्ड. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. गोलंदाजी करतोय सर्वेश पाटील. चांगली गोलंदाजी यावेळेस सुद्धा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव पुन्हा कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव जरूर येईल, धावफलकावरती जोडली जाईल. मात्र या ठिकाणी अजून एक झटका मिळालाय धावबादच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅच नांदकर विपक्ष केवनी दिवे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाजी करतोय सर्वेश पाटील. निश्चितच चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी अटॅक पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती भेदक मारा, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. स्कोर कार्डवरती 25 धाबा या ठिकाणी जोडल्यात. निश्चितच एक लो स्कोरिंग ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी अटॅक आपण पाहाल तर स्वर्गीय बंटी 11 जहानमान ढवळेपाडा या संघाकडे सुद्धा आहे. निश्चितच कदाचित सचिन केवनेची कमी. इथं एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट. दमदार आमदार किसनरावजी कथोरे साहेबांच्या बॅनरला आणि या स्पर्धेचे दमदार आयोजक हरेश शेठ धुळे यांच्या कटआउटला जर षटकार मारल्यानंतर चेंडू हिट झाला तर त्या फलंदाजाला रोहिदास भाऊ केने यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. भरपूर पारितोषिक नक्कीच या ठिकाणी सातत्यानं आम्ही डिक्लेअर करतोय. षटकातला हा पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला खेळला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त प्रहार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सरळ चेंडू सीमा पार. संजीवनी प्रदान करून देत असताना संघर्षाचा षटकार. स्वर्गीय बंटी 11 जहानमान ढवळेपाडा संघाने बनवल्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 24 चेंडू बनवाव्या लागतील. 33 धावा काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने कल्याण ग्रामीण तर दुसऱ्या बाजूने बदलापूर वांगणी ग्रामीण. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. ढवळेपाडा विपक्ष वाडेघरला बनवायच्या आहेत त्या 33 धावा. मोठा मुकाबला यावेळेस पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. केवनी दिवे संघाचे कर्णधार आणि मान्यवर किरण शेठ राऊत यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले जातील. द्वितीय फेरीचा अजून एक सामना या ठिकाणी पार पडेल. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले जातील. केवनी दिवे विपक्ष नांदकर या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. मी मान्यवर किरणदादा राऊत
साहेबांना मी विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूनं केवनी दिवे तर दुसऱ्या बाजूनं नांदकर. या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. 4 षटकांची मॅच असणार आहे द्वितीय फेरीचा हा सामना. हेड येतोय केवनी दिवे हा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. काय निर्णय घ्याल? 4 षटकांची मॅच आहे. समोर नांदकर संघ क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. निश्चितच 4 षटकांची मॅच आहे. नांदकर संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावा. 35 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि त्या चेस करण्याची ताकद तुम्ही ठेवताय. विशेष एक आपुलकीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलं आणि हरीशजी धुळे साहेबांचं हे दमदार आयोजन, निश्चितच आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. इथे खेळण्याची संधी दिली धन्यवाद मानतो. नक्कीच भिवंडीचं क्रिकेट म्हटलं तर सोन्याचे दिवस निश्चितच त्या तिथनं सुरू झाले आणि आज आपण पाहताय भिवंडीचं क्रिकेट फार पुढे निघून गेलंय. इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? भिवंडीचं क्रिकेट आणि बदलापूरच्या क्रिकेट यामध्ये काय अंतर जाणवतं? अंतर तर काही नाही, सेम आहे. नक्कीच टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे. निश्चितच मॅच सुद्धा चालू होती. अक्षय तुला बॅटिंग करायची आहे. खूप साऱ्या शुभेच्छा भावा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी केवनी दिवे या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजीचं पाचारण दिले ते नांदकर या टीमला. मैदानावरती चेसला होती सुरुवात. 33 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी चालू होतोय आणि लक्षाचा जसा पाठलाग चालू होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. मान्यवर सुरेशजी कापसे आणि आप्पाजी वारे साहेबांच्या वतीनं जो षटकार पहिला मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. सामन्याला झाली आहे सुरुवात. पहिलाच बॉल वाडेगर टीमसाठी हे पारितोषिक आहे. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार आणि या ठिकाणी चेसला सुरुवात झाली आहे. 33 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात मराठी हिंदीतनं अप्रतिम आणि सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. आमचे समालोचक मित्र मॅन फ्रॉम वल्लभ पनवेल या ऐकूयात प्रवीणजी टेंबे सर. धन्यवाद. थैंक यू, शुक्रिया सोमनाथ जी खाड़े सर. 33 की आवश्यकता 4 ओवर में. मैच ऑन. अतुल कट किया बॉल को, शॉट फाइन लेग पर. सिद्धू यहाँ पर रन पूरे करते हुए एक मुकम्मल. वाडेगर टीम का खाता खुल चुका है. 4 ओवर 33 चेस करने के लिए वाडेगर को प्रति ओवर की अगर आप यहाँ पर बात करें तो तकरीबन कम से कम 8 या 9 रन यहाँ पर बनाने पड़ेंगे. 33 टू विन एक आसान सा लक्ष्य होगा. लेकिन ढवलेपाड़ा टीम काफ़ी मजबूत टीम है. इनके पास भी अच्छी गेंदबाजी है. बॉलिंग अटैक अगर मजबूत होगा तो ये रन बच सकते हैं. बोलो तैयार. वाइड यॉर्कर बॉल परफेक्ट लाइन लेन के साथ बीट किया गेंदबाज ने और इस गेंद पर नंबर आएंगे 0. 2 गेंद डॉट फेंकी है. 3 गेंदों में से 1 रन मुकम्मल. गेंदबाज है प्रथमेश, ढवलेपाड़ा की तेज गेंदबाज. और बॉलिंग अटैक की बात करें पहले सत्र में प्रणीत और कपिल ने काफ़ी बढ़िया गेंदबाजी की. वाडेगर की ओर से दोनों गेंदबाज ने 10 रन दिए 12 गेंदों पर. शुरुआत अच्छी हुई गेंदबाजी में. वही शुरुआत चाहिए. लपेटा सिद्धू, लॉफ्टेड शॉट हवा में, आसमान के तारे तोड़ दिए. मिड विकेट बाउंड्री के बाहर. 6 रन. वाडेगर की शुरुआत हो चुकी है 6 के साथ. स्टेप आउट ऑन द राइज खेला था. गेंद की लेंथ पीछे रखी. गेंदबाज प्रथमेश ने, वो भी चालाक है, मास्टर माइंड गेंदबाज है. पहले से बैटर को पड़ा, गेंद की लेंथ पीछे रखा और यहाँ से डॉट गेंद आती हुई. 3 गेंद डॉट और टोटल बनाए 7. गेंदें हुई 5. आखिरी बॉल है. मैच ऑन. लक्ष्य भले ही छोटा हो लेकिन गेंदबाजें अब ताकतवर बनती जा रही है. डॉट गेंदें मुकाबले में कब्जा करते जा रहे गेंदबाज के लिए. वाइड यॉर्कर बॉल. 4 गेंदे डॉट. 1 छक्का लगने के बावजूद भी 4 डॉट फेंकना ये प्रथमेश की खासियत थी. 1 ओवर का खेल समाप्त हुआ जहां पे टीम का टोटल बनता हुआ 7 रन. 33 की आवश्यकता थी. अब जीत के लिए
रनों का अगर अंतर देखें तो यहाँ से रन चाहिए 26 आने वाली 3 ओवर में। श्री समर्थ जय जलेश्वर वाडेकर टीम को 3 ओवर 26 की आवश्यकता। कमाल का ये मैच है। सिद्धू पाटिल ने पहली गेंद पे छक्का मारा तो यहाँ पर 500 का इनाम जमा हो चुका है। सन्मान्य पाहुण्यांचे शुभ असते तो पुरस्कार आपण थोड्याच वेळामध्ये देणार आहोत सिद्धू या फलंदाजाला। क्या बात है, इनामों की कमी नहीं है। बदलापुर में जब भी टूर्नामेंट होती है तो इनाम लगाने वाले हमारे जो मेहमान है अप्पा जी वारिंग वो साहब, इनकी ओर से काफ़ी बड़े इनाम होते हैं। तो चलिए 3 ओवर 26 की आवश्यकता, जरा सब्र रखो, उसी अंदाज में वापस लौटेंगे। क्या बॉलिंग अटैक काम करेगा ढवलेपाड़ा का? क्या इस मुकाबले में वो अपनी गेंदबाजी की दहशत दिखा पाएंगे? क्या ठसन मैच होगा? आइए देखते। 3 ओवर 26 गेंदबाजी के लिए आते हुए गणेश जाधव। पहली बॉल हल्के हाथों से धकेल दिया, टाइमिंग खराब है, ताकत नहीं है, लॉन्ग ऑफ पे कैच मुकम्मल और इसी के साथ अतुल की पारी समाप्त। 7 रन पे लगा पहला झटका टीम वाडेगर को। म्हणून त्याही बॅटरला 500 रुपये दिले जातील षटकार मारला तर। 7 रन पे पहला विकेट अतुल मैदान से बाहर गए। अब मैदान के अंदर आएंगे वन डाउन पर प्रणीत पाटिल। प्रणीत ने पहली ओवर की थी, पहले ओवर में मेरे ख्याल से 6 रन दिए थे। वो एक कमाल का बल्लेबाज है, 1 विकेट लिया था प्रणीत ने, अब वो बल्लेबाजी के लिए आ चुके। प्रणीत एक बढ़िया ऑलराउंडर है वाडेगर के, लेकिन उनके सामने है गणेश नामक गेंदबाज। कमाल का ये मैच है। कहते चाल धीमी सही लेकिन लंबी रखना अपनी उड़ान। बिना कोई मेहनत और कठिन परिश्रम के कहीं बनता है कोई महान बनना है तो कठिन परिश्रम करना पड़ेगा। आज गली टू ग्लोरी जो टेनिस क्रिकेट खिलाड़ी आगे बढ़े, ISPL खेल रहे, बड़े बड़े लाखों रुपए जीत रहे, भाई ये कठिन परिश्रम से बने। रात भर जागते जागते इन्होंने क्रिकेट खेला है, तब जाके अच्छे दिन मिले टेनिस क्रिकेट को। परफेक्ट यॉर्कर बॉल, जबरदस्त गेंदबाजी है गणेश की। क्या लाजवाब गेंदबाजी वो कर रहे हैं। अभी तक देखा जाए तो पहले ओवर में 3 यॉर्कर गेंदें डाली थी गेंदबाज प्रथमेश ने, और गणेश भी यॉर्कर गेंदें डाल रहे हैं। और ये ब्लॉक हॉल की गेंदें बल्लेबाज के लिए मुश्किल बना रही है। डॉट गेंदें आ रही है, मानो 33 का टारगेट बड़ा बनता जा रहा है। चलिए अगर आप विकेट लेते गेंदबाज तो 500 का इनाम मिल सकता है। किरण राउत इनकी ओर से ढवलेपाड़ा के लिए इनाम आता हुआ। गणेश तैयार है, बॉलर ऑन साइड में खेला, फ्लिक किया बॉल को पीछे, विकेटों पर गेंद है, 1 रन मुकम्मल होगा। क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। पहले ओवर में छक्का लगने के बावजूद 4 डॉट गेंद और 7 रन आए, और इस ओवर में भी रन नहीं आ रहे। लगभग ढवलेपाड़ा इस मुकाबले में थोड़ी आगे बढ़ रही है। क्या जुनून है, क्या जोश है ढवलेपाड़ा का। मानो 33 का लक्ष्य वाडेगर के सामने थोड़ा बड़ा बनने की कोशिश और दिखा रही है। अब सामने सिद्धू के नाम से टीम पहचाने जाते हैं। मैंने अभी कहा वाडेगर कभी पनवेल, ठाणे, बदलापुर, ढवलेपाड़ा भी अलग बड़े बड़े जगह पर खेलती है, और दोनों टीम काफ़ी बढ़िया क्रिकेट खेलती है पूरे एरिया में। फंबल रहे, डेड बॉल का इशारा यहाँ पर आएगा। टोटल बनता हुआ 8 रन स्कोरबोर्ड पे। अब जीत के लिए चाहिए रन यहाँ से 25 की दूरी। दिल्ली दूर नहीं है, रास्ता साफ है, लेकिन अगर ये डॉट गेंदें आती है तो टीम ढवलेपाड़ा पूरा कब्जा करेगी मैच में, और उनके लिए सबसे बड़ा खतरा है सिद्धू। राउंड विकेट, परफेक्ट यॉर्कर, चौथी यॉर्कर गेंद आई अभी तक। 2 गेंदबाजों ने यॉर्कर का अपना सहारा बनाया और यॉर्कर से कमाल किया है। परफेक्ट यॉर्कर की बात करें तो जसप्रीत बुमराह डालते हैं, ऑस्ट्रेलिया के मिचेल स्टार्क डालते हैं, और आपने टेनिस क्रिकेट में देखा है कई बड़े बड़े गेंदबाज यॉर्कर का इस्तेमाल करते हैं। 0 रन मिलेंगे। सिद्धू को यहाँ पर जकड़ के रखा है, और ये फेविकॉल वाली गेंदबाजी है। क्या जरूरत थी ये शॉट खेलने की। पल्लू स्कूप करना चाहते हैं सिद्धू, अपना फेवरेट शॉट, लेकिन फिर से डॉट गेंद आई। ढवलेपाड़ा मुकाबला बन रहा है उनके लिए।
मैंने अभी कहा कि वागनी बदलापुर की टॉप 3 की टीम है ढवलेपाड़ा, कई टूर्नामेंट्स में कब्जा कर बैठी है और शानदार गेंदबाजी, 4 गेंदे डॉट, 1 रन। क्या कमाल की ओवर कर रहे हैं। आखिरी गेंद बची है, गणेश दिल जीता है या दिल मांगे मोर। तो जोरदार तालियां, 5 गेंदे डॉट, 1 विकेट 1 रन। क्या कमाल की गेंदबाजी की है गणेश ने। 33 का लक्ष्य बड़ा बनता जा रहा है। 12 गेंदों का खेल समाप्त है। टीम का टोटल है 8। अब जीतने के लिए 12 गेंदे 25 की आवश्यकता। डीजे बनाए। पहले ओवर प्रथमेश ने 4 गेंदे डॉट फेंकी। ओवर नंबर 2 गणेश जाधव ने 5 डॉट फेंकी। टोटल 12 में से 9 गेंदे डॉट है और ये डॉट गेंदे वाडेगर को फेंके ढवलेपाड़ा ने। ये होता है मुकाबला। और यहाँ से अगर ढवलेपाड़ा की कोई भी गेंदबाज लगातार 3 विकेट लेते तो हमारे मितेश धुले साहब जोवेली गोल्डन मैन, इनकी ओर से 3000 का इनाम गेंदबाज को दिया जाएगा। 12 गेंद 25 की आवश्यकता। मुकाबला कहाँ था, मुकाबला कहाँ पहुंच गया। एक छक्का लगने के बावजूद भी 8 रन बने वाडेगर के। क्या कमाल की गेंदबाजी की है ढवलेपाड़ा ने। अब जीत के लिए 12-25। गेंदबाजी में तब्दीली, ओवर नंबर 3 लेके आएंगे अक्षय बैकर। व्हाट अ मैच। 24-20 मिनट आपके पास है ढवलेपाड़ा, स्पीडअप करना है। क्या मुकाबला बना है। छोटा टारगेट बचाने के लिए इतनी तगड़ी गेंदबाजी काफी कम देखने मिलती है। आपने देखा होगा आईसीसी क्रिकेट में अफगानिस्तान टीम को सभी कमजोर समझते हैं, लेकिन अफगानिस्तान टीम ने कई बड़े बड़े टीमों को हराया। अफगानिस्तान टीम ने आपने देखा इंग्लैंड को जिस तरीके से हराया था आईसीसी चैंपियन ट्रॉफी में, इंग्लैंड टीम खून के आंसू रोई थी। उनके कप्तान को दुख हुआ था क्योंकि वो टीम वहां से बाहर का रास्ता उन्हें दिखाया था। 12-25 रिवर्स शॉट, स्विट एंड स्विच, थर्ड मैन को बीट किया। काफी बढ़िया स्ट्रोक, गेंद सीमा पार। शुरुआत हो चुकी है, रन मिलेंगे 4। बल्लेबाज छक्का मारते तो अप्पा वारे साहब की ओर से 500 का इनाम बल्लेबाज को दिया जाएगा। क्या बात है, चौका आया। अब 11 गेंदे 21 की आवश्यकता और विकेट हैट्रिक के लिए गोल्डन मैन की ओर से 3, किरण शेठ राउत इनकी ओर से भी 3000 का इनाम मिलेगा और मितेश जी धुले साहब की ओर से भी 3000, यानी टोटल 6000 का इनाम विकेट हैट्रिक के लिए मिलेगा। प्रणीत तैयार है, रिवर्स चौका, 11 गेंद 21 की आवश्यकता। अगली बॉल, मंकड़ विकेट की कोशिश है। डेड बॉल का इशारा अंपायर का। सिद्धू को मंकड़ विकेट करना यह बहुत बड़ी उपलब्धि भी हो सकती है। कोशिश की थी गेंदबाज ने लेकिन सफल नहीं रहे। 11 गेंद 21 की आवश्यकता, लेकिन मंकड़ के रूल्स होते हैं, पहले वार्निंग आपको देनी पड़ती है, उसके बाद आपको आउट करना पड़ता है। 11 गेंद पे 21 की आवश्यकता है। 12 पे 1। व्हाट अ मैच। सेकेंड राउंड का पहला मैच है, 2 विजेता टीम और घमासान। स्विट एंड स्विच, वंस अगेन रिवर्स शॉट, प्रणीत पाटिल ऑन फायर। थर्ड मैन सीमा पार, 4 रनों के लिए 2 बॉल 2 4। तो सन्मान्य दिनेश दादा धुमाल यांच्या बॅनरला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला, बॅनर टच, तर फलंदाजला 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल। लगातार 2 चौके, मैच ऑन बनता हुआ। प्रणीत ने जितनी बढ़िया गेंदबाजी की उतनी बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। कहते उम्मीद मत छोड़ना क्योंकि कल का दिन आज से बेहतर होगा और उसी उम्मीद से जिंदा रही है टीम वाडेगर। इतने आसानी से नहीं मैच छोड़ेगी कि वाडेगर ने कई मर्तबा हारते हारते मुकाबले जीते और टीम ढवलेपाड़ा की बात करें तो उस टीम ने भी हारते हारते मुकाबले कई बार जीते। 2 ताकतवर टीम और 2 ताकतवर टीम में ये सबसे बड़ा मुकाबला। मैच बॉल का इंतजार कर रही है जिसपे 2 चौके लगे। वाडेगर के लिए वो लकी गेंद जरूर होगी लेकिन यहाँ पर नई गेंद वो इस्तेमाल करेगी। मैच ऑन, 8 रन 2 गेंद पर आए। गेंदबाज पर प्रति हल्ला चढ़ाया प्रणीत पाटिल ने। 25 की जरूरत थी, अब समीकरण में थोड़ा सा बदलाव होगा। 10 गेंदें बची है और 10 गेंदों पे मात्र 16 की आवश्यकता।
17 चाहिए। टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेट अपडेट करिए आपके लाइव टेलीकास्ट पर। रोहिदास भाऊ केने यांच्या बॅनरला चेंडू हिट झाला तर 2000। 10 गेंद 17 की आवश्यकता। स्ट्रेट हिट डाउन द ग्राउंड, थोड़ी खराब फील्डिंग, कोशिश अच्छी थी और गेंद सीमा पार। लगातार 3 बॉल 3 चौके, 3 बॉल 3 चौके प्रणीत पाटिल के बल्ले से। शानदार बल्लेबाजी, क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे। पिछले 12 गेंदों पे काफी खराब खेल रहा, लेकिन 3 गेंदों पे 12 आए और टीम का टोटल बनता हुआ 20 रन। अब जीत के लिए रन की आवश्यकता होगी मात्र 13 की आवश्यकता। क्या कमाल की पारी खेल रहे प्रणीत पाटिल। पहले ओवर में 6 रन दिए थे, 1 विकेट और बल्लेबाजी में लगातार 3 चौके, हैट्रिक प्रणीत पाटिल के द्वारा। बॉलर तैयार, वेरिएशन नहीं है अभी भी। मिड ऑफ लॉन्ग ऑफ को क्लियर किया, फिर से एक टप्पा बॉल, सीमा पर 4 रन, 4 चौके लगातार। कमाल की पारी खेलते हुए प्रणीत पाटिल। 1 मैन शो, एक था टाइगर, एकला चलो, करबो लड़बो जीतबो, और वो ताकत रखते प्रणीत पाटिल। क्या कमाल की 2 ओवर की थी प्रथमेश और गणेश ने, लेकिन उनके ओवर पे पानी फेरी अक्षय ने। 4 चौके 16 दिए 4 गेंदों पे, टोटल बना 24। अब जीत के लिए रन चाहिए मात्र 9 रन चाहिए। 8 गेंद 9 रन, क्या मुकाबला बनाए। उम्मीद पे दुनिया कायम है और वाडेघर की ये उम्मीद है। प्रणीत पाटिल कहते जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता। महान बनना है तो संघर्ष करना पड़ेगा। एक और बढ़िया स्ट्रोक है, फ्लिक किया बॉल को बैकवर्ड स्क्वायर लेग पर, शॉर्ट फाइन लेग तैयार है। 1 रन महज यहाँ पर मिलेगा, सिंगल बटोरेंगे, समीकरण बदला होगा। 7 गेंदें बची है और जीतने के लिए चाहिए मात्र 8 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेसिंग का रूल्स है, 7 गेंद 8 रन। आप देख रहे हैं यहाँ पर आमदार चषक A1 टूर्नामेंट और A1 मुकाबला। भले लो स्कोरिंग का मैच है, लेकिन दर्शकों को मजा आ रहा है। कहते समय समय का खेल है, जिसका आ गया वो चाह गया। 7 गेंद 8 की आवश्यकता। स्टेप आउट, आगे बढ़े, पॉइंट पे फील्डर है, एक टप्पा फील्ड करेंगे, 2 की कोशिश करेंगे। सिद्धू भागने की चाहत रखते हैं, लेकिन 1 ही मिलेगा और इसी के साथ तीसरा ओवर का ये खेल यहाँ पर समाप्त हुआ, जहाँ पे रन आया 18, टोटल जाके बना स्कोरबोर्ड पे 26। अब जीत के लिए चाहिए रन मात्र 7, गेंदे बची है 6। अब चलते ढवलेपाड़ा बनाम वाडेघर का बिग फाइट मैच। एक टीम है वांगनी बदलापुर की ताकतवर टीम ढवलेपाड़ा और उनके खिलाफ एक कल्याण से आई हुई टीम वाडेघर। दोनों अपने एरिया की सबसे बड़ी टीम है, दादा टीम है और ये पैसा वसूल मुकाबला। तो 6 गेंदे और जीत के लिए 7 की आवश्यकता। कंपलसरी चेसिंग, ढवलेपाड़ा की जो पहली 12 गेंदें थी जिसमें 8 रन आए थे, लेकिन पिछले 6 गेंदों पे रन आया 18। गेंदबाज अक्षय ने थोड़ी खराब ओवर की, लेकिन अब भी ढवलेपाड़ा को उम्मीद है वाडेघर के खिलाफ। चला षटकार लागला तर अप्पा आणि मितेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज। सिद्धू 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज। 6 गेंद 7 की आवश्यकता। मैच ऑन, भूषण बाईकर, पॉपेक यॉकर, शानदार गेंदबाजी और प्राणित का विकेट बच गया। करीबी मामला हो सकता है। 1-6 के लिए 500 के इनाम है। पहली गेंद डॉट, 5 गेंद 7 की आवश्यकता। क्या मुकाबला बनाए। ढवलेपाड़ा ने लो स्कोरिंग के मुकाबले को डिफेंस करने की पूरी ताकत रखी है और थोड़ा प्रेशर डाला है वाडेघर पर। मजा आएगा, 2 टीम बड़ी है और बड़ा मुकाबला देखने मिल रहा है। पैसा वसूल मैच, 5 गेंद 7 की आवश्यकता। आगे बढ़े, स्टेप आउट ऑन द राइज, 0, 2 गेंद लगातार डॉट। क्या कमाल की ओवर कर रहे भूषण बाईकर ऑन फायर। 2 डॉट बॉल, 2-0, 4 बॉल 7 रन चाहिए। सिद्धू टीम का सबसे बड़ा बल्लेबाज है।
लेकिन जिस प्रणीत पाटिल ने 4 चौके मारे वो तड़प रहे स्ट्राइक के लिए, उन्हें मौका नहीं मिल रहा है और यही मौका है टीम ढवलेपाड़ा को यहाँ से मुकाबले में कब्जा करे। लेकिन सिद्धू ये बड़ा नाम है, 4 बॉल 7 चाहिए। प्रेशर दिख रहा है दोनों पर, आसान नहीं है दोस्तों। लेकिन भाविश ने 2 गेंदे डॉट फेंकना, भूषण ने, ये भी कमाल की गेंदबाज है। डेथ ओवर स्पेशलिस्ट है, 4 गेंद 7 चाहिए और डेथ ओवर स्लॉग ओवर करना इतना आसान नहीं होता टेनिस क्रिकेट में। 4 बॉल 7 रन, महामुकाबला, कांटे की टक्कर। फुल टॉस गेंदे, पीछे फील्डर रखा है स्क्वायर लेग पे, उनके ऊपर से बॉल, 1 बाउंस सीमा पार, 4 रन। टॉस और उसका खामियाजा देखिए, 4 रन मिले। मौका मिला सिद्धू को फ्लिक करने का, फील्डर रखा था वहां पे ढवलेपाड़ा ने, लेकिन बात नहीं बनी। अब 3 गेंदे, मात्र 3 रनों की आवश्यकता। क्या मुकाबला बनाए, किसी ने सोचा नहीं था कि आखिरी गेंद तक मुकाबला चला जाएगा। इतना बड़ा मैच होगा ये, 3 बॉल 3 रन, सांसें थमाने वाला मैच, हाई वोल्टेज। आगे बढ़े, स्टेप आउट हुए, ऑन द राइज खेला, पीछे फील्डर बीट हुए, 4 रन, विनिंग शॉट। श्री समर्थ, जय जलेश्वर वाडेकर वॉन द मॅच। आणि सिद्धू, तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। अप्पा वारे आणि सुरेश साहेबांकडून 500 रुपये ते घेण्यासाठी या। सुरेश कामटे, सुरेश कापसे यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत। आणि अनाउन्समेंट बघा महत्वाची की जेवण ज्या खेळाडूंचं बाकी आहे, टॉप 4 मध्ये जे आता संघ होते, 4 संघ विजयी म्हणजे वाडेकर, ढवलेपाडा आणि त्यानंतर केवणे दिवा आणि त्यांच्या ऑपोजिटला आपण संघ पाहू नांदकर। तर 4ही संघाचे खेळाडू आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका।